नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे एनसीबीने केलेल्या एका मोठ्या कारवाईची. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून एनसीबीकडून कारवाई केली जाते आणि अशातच मुंबईतल्या एका मोठ्या क्रूजवर एनसीबीने काल रात्री छापा टाकला. या क्रूजवर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेत. समुद्रामध्ये कॉर्डिला या क्रूजवर ही पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. श्रीमंत घरातील आणि काही सेलिब्रिटींची या पार्टीला हजेरी होती असं देखील कळतंय. आणि या पार्टीत अंमली पदार्थांचा वापर करण्यात आला अशी माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती आणि त्यानंतर एनसीबीच्या पथकानं छापा मारलाय. या कारवाईत एनसीबीनं मोठ्या प्रमाणात कोकेन, ड्रग्ज आणि एमडी ड्रग्सही जप्त केलेत, ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये असते. या कारवाईमध्ये 22 जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलाय. अनेक सेलिब्रिटींचा यात समावेश आहे असं कळतंय. यामध्ये बॉलिवूडमधल्या एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश आहे. या क्रूजवर एक फॅशन शो सुरू होता, त्यामुळे अनेक श्रीमंत व्यक्ती किंवा बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटी या क्रूजवर हजर होते. रात्रभर या समुद्रात क्रूजवर ही पार्टी सुरू राहणार होती आणि क्रूजमध्ये या पार्टीचं आयोजन करण्याआधी म्हणजे ही क्रूज समुद्रात जाण्याआधी एनसीबीने ही कारवाई केली आहे. आता ताब्यात घेतलेल्या काहींची चौकशी देखील केली जाणार आहे हे तर माहितीच आहे, पण त्यासोबत काही जणांची मेडिकल टेस्ट म्हणजे वैद्यकीय तपासणी देखील केली जाणार आहे अशी माहिती कळतेय. त्यामुळे या हाय प्रोफाईल पार्टीवर एनसीबीनं हा छापा टाकलाय. आणि समुद्रात क्रूजवर ज्या ड्रग पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये आता 3 मुलींची सतत चौकशी केली जाते असं कळतं. या 3 मुलींना एनसीबी कार्यालयात नेण्यात आलंय असं देखील कळतं आहे. या हाय प्रोफाईल पार्टीवर एनसीबीनं छापा टाकला होता आणि आतापर्यंत 22 जणांना या ताब्यात घेण्यात आलं होतं. आत्ता जी माहिती कळतेय त्यातली आणखीन एक अपडेट म्हणजे 3 मुलींना चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात नेण्यात आलंय अशी देखील माहिती आता समोर येते. या सगळ्यामध्ये नेमका कोणाकोणाचा सहभाग होता या सगळ्याविषयीची माहिती आता हळूहळू उघड होण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे काही वेळातच कार्यालयात पोहोचतील आणि त्यानंतर ही माहिती आपल्याला कळू शकेल. पण या संदर्भातली अधिक माहिती आपण घेणार आहोत. समुद्रात क्रूजवर ड्रग पार्टीचा पर्दाफाश करण्यात आल्यानंतर या 3 मुलींना जेव्हा हजर करण्यात आलं कार्यालयात तेव्हाची दृश्य आता आपण बघतोय. अधिक माहिती घेणार आहोत. सुस्मिता वदाणे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, सुप्रभात. आणि आजच्या दिवसाची सगळ्यात महत्त्वाची बातमी या संदर्भात काय काय अधिक माहिती मिळते? जसं दृश्यांमध्ये आपण बघतोय की 3 मुलींना या कार्यालयात नेण्यात आलं. खरं तर शनिवारी ज्या पद्धतीनं या सगळ्या कारवाईला सुरुवात झाली होती त्यामध्ये एनसीबीनं समुद्रामध्ये जाऊन पहिल्यांदाच म्हणजे मुंबईची एनसीबीची टीम, गोव्याची एनसीबीची टीम यांनी एकत्रितपणे ही कारवाई केलेली आहे, ज्याच्यामध्ये थेट ड्रग्ज विक्रेत्यांचा समावेश नसला तरी ड्रग्ज बाळगणाऱ्या अनेक व्यक्तींचा समावेश होता, ज्याच्यात साधारणपणे 12 व्यक्ती असे आहेत की ज्यांनी आपल्यासोबत या पार्टीमध्ये ड्रग्ज आणलेले होते. वेगवेगळ्या पद्धतीने ते लपवलेले होते. अगदी मग कपड्यांच्या शिलाईमध्ये काही वस्तू ज्या किंवा बॅग्स त्यांनी ज्या सोबत आणल्या होत्या, इलेक्ट्रिकल गॅजेट्स जे आणले होते त्यांच्यामध्ये काही ड्रग्ज लपवण्याचा प्रयत्न केला होता, ज्याच्यामध्ये मुख्यत्वे एमडी असेल, चरस, गांजा अशा अनेक प्रकारच्या ड्रग्सचा समावेश होता. आणि ज्या पद्धतीचे कारवाई एनसीबीनं काल केली, सगळ्यात मोठी कारवाई म्हणायला लागेल, ज्याचं बॉलिवूड कनेक्शनसुद्धा पाहायला मिळालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं अगदी हाय प्रोफाईल ही केस झालेली आहे, ज्याच्यामध्ये अगदी बोटवरती शिरण्यापासून प्लॅनिंग जे आहे ते एनसीबीनं केलेलं होतं. 15 दिवसांपूर्वीपासून या सगळ्यासाठीचा जो सापळा होता तो रचण्यात आला होता, ज्याच्यामध्ये एनसीबीचे अधिकारी स्वतः सिव्हिल युनिफॉर्ममध्ये पार्टीच्या माहोलमध्ये साजेसं अशा पद्धतीनं तयार होऊन तिथं पोहोचले होते. त्यांनी आणि त्याच्या आधीच या सगळ्या कारवाईला सुरुवात झाली होती. सुस्मिता, आणखी अपडेटसाठी पुन्हा एकदा येते, पण या संदर्भातला एक महत्त्वाचा अपडेट आपण घेणार आहोत. आणि